बातमी आहे नाशिकमधून तब्बल 40 दिवस उलटूनही पाणी पुरवठा नाही। नाशिकच्या नांद गावात संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केलाय। 40 दिवस उलटून गेलेले आहेत तरी सुद्धा पाणी नाही, पाणी पुरवठा हा होत नाहीये। नाशिकच्या नांद गावामध्ये संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केलाय। जलवाहिनी नादुरुस्त असल्याने पाणी पुरवठा उशिराने होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झालेत। आपले प्रतिनिधी संतोष खताळ आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। संतोष, काय अधिकची माहिती? नांदगावच्या मल्हारवाडी भागामध्ये तब्बल जवळजवळ 40 दिवसापासून ही पाईपलाईन फुटल्याने एकही पाणी पुरवठा खंडित झालेला आहे। संतप्त नागरिकांनी मोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारण्यात आला आहे। संतोष, आता हे आंदोलन मागे घेण्यात आलंय का? त्या संदर्भात काय माहिती मिळते? अधिकाऱ्यांनी सध्या त्यांना सांगून का जलवाहिनीचं काम लवकरात लवकर दुरुस्ती होऊन करण्यात येईल। त्यानंतर हे पोलिसांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे। संतोष, आता पाणी पुरवठा हा केव्हा सुरळीत होणार आहे त्या संदर्भात काय माहिती देण्यात आली आहे? साधारणतः कमीत कमी 3 ते 4 दिवस लागतील अशी प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे आणि युद्ध पातळीवर हे काम सुरू करण्यात आलेलं आहे। गेले 40 दिवस तब्बल आपण पाहतोय पाणी पुरवठा होत नाहीये, तर आता पाणी पुरवठा किंवा पाणी देण्यासाठी काही टँकरचा उपयोग करण्यात आलाय का? त्या संदर्भात काय माहिती देण्यात आली? काही टँकर चालू आहे सध्या, पण ते पाणी पुरत नाही असा महिलांचा आरोप आहे आणि दिवसातून फक्त 2 टँकर आहेत आणि लोकसंख्या जास्त आहे तिथे, त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे। 2 ते 3 दिवस आणखीन आश्वासन देण्यात आलेलं आहे पाणी पुरवठा सुरळीत होईल असं, मात्र जर सुरळीत नाही झालं तर ग्रामस्थांची काय भूमिका असेल? ग्रामस्थांनी परत आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। काल त्यांनी असं सकाळी त्या हिशोबाने सांगितलेलंच आहे। धन्यवाद संतोष, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।